सोलापूर शहरातील कुचननगर परिसरात आज पाणी पुरवठा झाला, परंतु ते पाणी पुरवठा नसून महिला मिश्रित आळ्यायुक्त गटारीचे पाणी पुरवठा करण्यात आली आहे। त्यामुळे त्या पाण्याच्या बाटली घेऊन सर्व नागरिक बंधू भगिनींनी विष्णू कारंपुरी महाराज यांच्या नेतृत्वाखाली मनपा आयुक्तांना निवेदन दिले। आम्हाला पिण्याचे स्वच्छ पाणी द्या, नाहीतर विष द्या, असे निवेदनात नमूद करण्यात आले। दिनांक 7 एप्रिल 2025 रोजी झोन नंबर 8 मध्ये समाविष्ट असलेले कुचननगर परिसरात पाणी पुरवठा होत असून नळाला पाणी, गटारीचे काळे पाणी, आळ्यायुक्त पाणी, दुर्गंधीयुक्त वास येणारे पाणी अशा प्रकारचा पाणी पुरवठा होत आहे। याबाबत उपायुक्त रवी पवार यांना संपर्क साधले असता पाणी पुरवठा माझ्या अखत्यारीत येत नाही, तुम्ही कारंजे साहेबांना संपर्क साधा असे सांगितले। त्यानंतर कारंजे साहेबांना संपर्क साधले असता विभागीय अधिकारी झोन क्रमांक 8 व त्या विभागाच्या पाणी पुरवठा अधिकारीकडे संपर्क साधा असे उत्तर दिले आणि काही वेळेनंतर या ठिकाणी पाणी पुरवठा अधिकारी वर्ग आले। त्यांनी प्रत्यक्ष पाहणी केली असता नळाद्वारे आलेले पाणी भयंकर असे दुर्गंधी व आळ्या असल्याचे पाहून त्यांनी याबाबत वरिष्ठांशी चर्चा करून त्यांना माहिती देऊ असे म्हणून निघून गेले। म्हणजेच त्यांना ही दुर्गंधीयुक्त पाणी पुरवठ्याचे कारण समजले नाही। यावरून दुर्गंधीयुक्त पाणी पुरवठा बंद होण्यासाठी व पाणी पुरवठ्याबाबत वरिष्ठ पातळीवर आपल्या अध्यक्षतेखाली बैठक होणे गरजेचे आहे, तरच आपण याबाबत योग्य कार्यवाही करू असे आम्हास वाटते आणि त्वरित शुद्ध पाण्याचा पुरवठा करून कुचननगर परिसरातील नागरिकांना शुद्ध पाणी पुरवठा करा अशी मागणी करीत आहोत। तरी माननीयांनी वरील विषयाबाबत गंभीर दखल घेऊन स्वच्छ पाणी पुरवठा करून सहकार्य करावे ही विनंती असे नमूद करण्यात आले। अन्यथा मनपा कर्मचाऱ्यांना रस्त्यावर फिरू देणार नाही असा इशारा दिला। विष्णू कारंपुरी महाराज यांच्या नेतृत्वाखाली मनपा उपायुक्तांना निवेदन देणाऱ्या शिष्टमंडळात यशोदा गुंडेटी, राधिका मिट्टा, पद्मा म्याकल, लक्ष्मीबाई इप्पा, रेखा अडकी, पल्लवी एमुल, कल्पना एमुल, विश्वनाथ राठोड, विठ्ठल कुराटकर, प्रसाद जगताप, रमेश चिलवेरी, श्रीनिवास बोगा, गुरुनाथ कोळी, प्रशांत जक्का यांच्यासह कुचननगर परिसरातील नागरिक बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते। गढूळ पाणी पुरवठा करणाऱ्या महानपालिकेचा गढूळ पाणी पुरवठा करणाऱ्या महापालिकेचा गटार पाणी पुरवठा करणाऱ्या महापालिकेचा पाणी पुरवठा अधिकाऱ्यांचा महापालिका आयुक्तांचा पाणी नको वीज द्या, पाणी नको वीज द्या, पाणी नको वीज द्या, पाणी नको वीज द्या, पाणी नको वीज द्या। गटारीचे पाणी पुरवठा करणाऱ्या नालायक अधिकाऱ्यांचा, निष्क्रिय महापालिकेचा, अल्पवयीन विद्यार्थिनीच्या मृत्यू कारणी असलेल्या नालायक अधिकाऱ्यांचा। नमस्कार, मी सोलापूर माझा सोलापूर परिवर्तन विकास समितीचा अध्यक्ष विष्णू कारंपुरी। माझ्यासोबत आहेत राठोड साहेब, आडकीताई आहे, त्या ठिकाणी मिठ्ठाताई, इप्पाताई, माझे इतर कार्यकर्ते आणि या भागातील त्या कुचन परिसरातील कुटुंबीय आहेत, महिला आहेत। आज सकाळी नेहमीप्रमाणे पाणी आलं, पाणी नळाला आलं म्हणजे तो दिवस म्हणजे लोकांना कुठेही जाता येत नाही, मयत झालं तर जाता येत नाही असा दिवस। पण पाणी असा आला की त्या पाण्याला बघून तहान भागणार नाही, पाण्याला बघून नाही का आपण कुठं तर काय तर पितो का असं एक प्रकारचं भावना निर्माण होणार आहे। आणि या बाबतीमध्ये मनपा आयुक्ताला फोन केला, कारंजे साहेबांना फोन केलो, रवी पवार साहेबांना फोन केलो, लोकरे साहेबांना फोन केलो, कोणाचा पहिला फोन लागला नाही। नंतर कारंजे साहेबांनी फोन केला की त्या ठिकाणी विभागीय अधिकाऱ्यांना तुम्ही बोलून घ्या, म्हणजे टॅक्स भरायला त्या ठिकाणी येतं त्या आम्ही म्हणतो विभागीय अधिकाऱ्याला भेटतो तर नाही आम्हाला पहिला टॅक्स पाहिजे। पाणी पुरवठा करताना 365 दिवस करत नाही, फक्त 52 दिवस करतात वर्षातनं, ते सुद्धा आम्हाला टॅक्स बरोबर भरावं लागतं। पण पाणी येताना निदान पाणी तर चांगलं द्या। हा पाणी आहे पहिला तासात आलेला, दुसरं पाणी आहे त्यानंतर 1.5 तासात आलेलं हे पाणी आहे, त्यानंतर तिसरा 1 तासानंतर आलं पांढरं थोडं आळ्यायुक्त पाणी आहे। अशा प्रकारे पाणी पिऊन आमचं लहान लेकरं बाळांचं काय व्हावं, त्या परिसरात नागरिकांचं काय व्हावं। एक अधिकारी आला छामचोट आणि त्यांनी येऊन बघायला लागलं की कुठतर पाणी आणि ड्रेनेजचं लाईन एकत्र आलेलं आहे, ते मिसळलेलं आहे। जेई आहे म्हणतो, मग ज्युनियर इंजिनियर सिनियर इंजिनियर यायला पाहिजे होता, तसं न पाहता लोकांच्या भावनेशी लोकांच्या जीवाशी या पाण्यामधून खेळत आहेत महानगरपालिका प्रशासनामध्ये कोणाचा अंकुश नाही आहे। ते सरकार एके ठिकाणी
आमकरेसो कायद्यासर गुमशाहीप्रमाणे चालतं, पण तुम्ही लोकांचं आरोग्याचं बघत नाही. म्हणून पाण्याच्या बाबतीमध्ये आम्ही या ठिकाणी मानप आयुक्ताला भेटायला आलो, पण कोणी अधिकारी नाहीत. त्या ठिकाणी लोकरे साहेबांनी भेटलो आम्ही की त्यांना सांगितलं या बाबतीत फक्त आता निवेदन दिलेलं आहे. यापुढं जर असा प्रकार झाला तर महापालिका बंद पाडल्याचं राहणार नाही असा आम्ही निर्धार केलेला आहे. आणि आता जे 5 दिवस पाणी येणार नाही त्या ठिकाणी तुम्ही सांगितल्याप्रमाणे टँकरनं किंवा कशाही पद्धतीने पाणी पुरवठा करा अशा मागणी आम्ही केलं. त्यांनी सुद्धा करतो म्हणलेत, परंतु आमच्या भावनाशी आमच्या आरोग्याशी खेळू नका. एक ममता मेत्रे मेली, जिया का रिजा अशा प्रकार जिया मेत्रे मेली 2 दिवसापूर्वी, आणि आमचं सुद्धा मरण तुमच्या हाताने होऊ देऊ नका. आम्हाला चांगले पाणी द्या आणि तुम्ही आपल्याला जीवन जगण्याचा अधिकार आहे तो अधिकार काढून घेऊ नका अशा प्रकारचा या ठिकाणी इशारा देतो. अन्यथा महानगरपालिकेच्या कुठल्याही अधिकाऱ्याला रस्त्यात फिरू देणार नाही म्हणजे देणार नाही असा इशारा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.